त्या म्हशीचं दूध वाटीत होत्या. तर आपल्याकडे दूध ज्या वेळेला बिना पैशाचं येत असतं का त्यावेळेला ते दूध फुकट खायचं नसतं. त्याच्या पात्रामध्ये गहू ज्वारी वगैरे परत द्यायची असते. त्याला परतावा म्हणतात सोप्या भाषेतलं, अडचणीत सांगत नाही. हा परतावा आल्याच्या नंतर गाईचं दूध असेल म्हशीचं दूध असेल तिला घुगऱ्या वगैरे करून कण्यागिऱ्या करून त्या गाईला चारत असतात. पण तुकोबारायच्या घरच्या म्हशीने चौथ्या दिवसापासून त्या ज्वारीच्या कण्या खाणं घुगऱ्या खाणं बंद केलं. म्हणजे म्हशीच्या सुद्धा अंतकरणात तुकोबारायच्या परिस्थितीचा भाव लक्षात आला. याच्या पलीकडचं एक टोक सांगतो. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे. तुकोबारायच्या दारात तुळशी वृंदावन, त्या वृंदावनाच्या बाजूला वट्टा होता. त्या वट्ट्यावर लेकरं झोपलेली आहेत. हिवाळ्याची कडकडती हिवाळा आहे, कडाक्याची थंडी आहे आणि त्या थंडीच्या काळात लेकरं झोपलेली. पांघरण एकच आहे विनाश बुवा. या लेकराने अंग झाकण्यासाठी ओढलं की तिकडचं उघडं पडित होतं. त्यानं अंग झाकण्यासाठी ओढलं की इकडचं उघडं पडत होतं. आणि तेवढ्या अवकाशात तुकोबारायच्या दारात चोर आले. तुकोबारायचा परमार्थ किती टोकाचा असेल ते गिरगावचा बाळू किती सांगणार आहे. काय पत्रात आहे. जिजाबाईचा परमार्थ किती टोकाचा असेल बाळू काय सांगणार आहे. त्या घराण्यातली लोक आध्यात्मिक क्षेत्रात किती मोठं शिखर गाठले लोक होते मी काय सांगणार आहे छोट्याच्या जिभेनं. पण तुकोबारायचं कुटुंब ज्या मातीत वावरत होतं त्या मातीचा अधिकार किती होता तो ऐका. चोराला चांगलं म्हणतं का कोणी. चोराला विवेक असतो का. आणि विवेक असल्यावर चोरी करील का तो. चोराला मया असती का दया असती का. नाही नाही काही नसते. मग प्रत्यक्ष चोर तुकोबारायच्या दारात आल्याच्या नंतर चोराच्या अंतकरणातला भाव बदलला आणि त्या लेकरांची परिस्थिती पाहून त्याने अंगावरची शाल पोरायच्या अंगावर टाकावा. ही त्या मातीतली ताकद होती. तुकोबारायच्या अंगणातल्या मातीतली ताकद. अहो ज्या दारातल्या मातीमध्ये एवढा भक्तीचा गंध होता की चोराचा भाव बदलायची ताकद त्या मातुड्यात होती. त्या मातुड्यात वावरणारी संत किती अधिकारी असतील नालेगावकर. काय संत असतील. काय नाविन्य असेल ते जवान लोक. काय नाविन्य असेल. तुकोबाराय वारीहून परत आले वेगात सांगतो. मंदिरात गेले. देवाला बुक्का लाह्याचा प्रसाद वगैरे जेवढी भक्त होती त्यांना दिला. घरी आले. तुळशी महादेवाला प्रदक्षिणा केली. तिथं लाह्या बुक्क्याचा प्रसाद ठेवला. लेकरांना दिला. बाईसाहेबांनी पाय धुवायला पाणी दिलं. जिजाबाई होत्या त्या. जिजाबाई होत्या. मला ती एक वाटेल पाठ्यपुस्तक निर्मितीनं तुकोबारायच्या संसाराची दखल घ्यावी. शेवटच्या टप्प्यातला कशा करता दखल घ्यावी. आणि पाठ्यपुस्तक निर्मितीनं 5वी ते 7वी पर्यंत 3री ते 7वी पर्यंत किंवा 4थी ते 7वी पर्यंत तुकोबारायच्या जीवनातल्या संसाराच्या पूर्ण घडामोडी एखाद्या पाठात पाठ्यपुस्तक निर्मितीत मराठीच्या पाठात द्यावा. तो पाठ वाचिल्याच्या नंतर या देशातली कुठलीच मुलगी संसाराला कंटाळून फाशी घेणार नाही. कुठलीच आत्महत्या करणार नाही. का एवढ्या परिस्थितीत हलाखीच्या परिस्थितीत जिजाबाईनं जीवन काढलं. जिच्या वडिलांकडे 1425 नौकर होते. 1425 नौकर जिच्या वडिलांकडं त्या बाईनं एका लुगड्यावर संसार करावा तरी आत्महत्या केली नाही. आपल्या बैलाला कासरे साड्याचे जुन्या साड्याचे आपल्या गायाला कासरे दोऱ्यात गायाला. तरी आपण माहेरात गेलो म्हणतो मेल्याच्या संसारात काहीच मजा नाही. किती राग येत असेल पंढरपुरातल्या मालकाला सांगा ना. किती चुकीच्या गोष्टी. हे असावा चरित्र जिजाबाईचं. गरज आहे काळाची गरज आहे. पाय धुवायला पाणी दिलं. बसायला आसन टाकलं. लाल जरद गाईचं तापलेलं दूध पात्रात टाकलं. पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. तुकोबारायने विचार लावले ज्वारी कुठून. गाईचा म्हशीचा परतावा आला. अगं म्हशीला घुगऱ्या चारत असते ती खात नाही. बरं ठीक आहे. दूध कुठून आलं. आबांनी श्यामकाकाच्या हातानं गाय आणि मसड आपल्याकडे पाठवली. ठीक आहे नाकारता येत नाही. गाय म्हैस सांदण घेण्याची पद्धत आहे. पूर्वीपासून पुराणात पद्धत आहे ती. आता बांधित नाहीत. पूर्वी लग्नामध्ये मंडपामध्ये गाय व्यालेली बांधित होते वासराचं गट आणि मग मंगलाष्टकाला सुरुवात करीत होते. आता एखादा सासरा गाय द्यायला तयार होईल पण जावाई म्हणून कशाला भानगड नेऊ बापा आणि हिला कोण सांभाळावा. सदा गायीच्या बाबतीत दखल घेतली पाचपोर बाबांनी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या संतांनी गायीच्या बाबतीत आणि जीर्ण झालेल्या मंदिराच्या बाबतीत जर दखल कोणी घेतली असेल या महाराष्ट्रात तर गुरुवर्य सद्गुरू पाचपोर महाराज. त्यांनी फार मोठी दखल 300, 350, पावणे 400 आत्तापर्यंत मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आणि गायीच्या बाबतीत
ते जिकडं जातील तिकडं. मला अशी एकही गोशाळा माझ्या पाहण्यात दिसती नाही. मी इतकी गाव पाहिली की त्या गोशाळेनं मला सांगितलंच नाही की त्यांचा आम्हाला निधी आला नाही. दखल घेतली त्यांनी, दखल घेतली फार चांगली. हा फुकट आलेली गाय जावाय ना म्हणावं, ही कुठं सांभाळावं ही कुठं झंझट न्यावं. किती शोकांतिक आहे. गायीच्या बाबतीत फक्त आता माईकवर बोलल्या जाते. धर्माच्या बाबतीत माईकवर, माईक हातात आल्यावर माणसं इतक्या धर्माच्या गप्पा घालतात की धर्म याचा चुलताच होता. हो, धर्म जसा याचा चुलताच आहे. देशावर बोलतील, धर्मावर बोलतील, कशावर बोलतील. लायकी आहे का आपली ती बोलण्याची? आपण त्या पात्रतेचे आहेत का? नाही. आणि बोलणं कोणालाही बरं वाटतं राजू. अनुकरणात आचरणात आणलं पाहिजे. हो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. याच्या पलीकडे सांगू का? सांगे परी वागे त्याशी थोर मानावे. सांगे परी वागे त्याशी थोर मानावे म्हणजे जसं सांगतोय तसं वागतोय त्याशी थोर मानावे, आणि सांगे परी न वागे त्याला चोर मानावे. बोलतोय तसं वागत नाही का तो छोटा आहे, आणि जसा बोलतोय तसा वागतोय का तो थोर आहे. विठाला विठाला गाय आहे ती ठीक आहे. आवले किती लालजरद आडीतलं तापलेलं दूध आहे ग. आडी हा शब्द फक्त जुन्या लोकांना कळन, ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना कळत नसते. कारण आपण श्रीमंत कैदी आहोत. आपण कोणते कैदी आहेत माहिती का? श्रीमंत कैदी. आपल्याला ओरिजिनल जुनं खालाच भेटत नाही. जुनं खाणारी फक्त ही म्हातारी माणसं असतील ठराविक, नशिबान. फक्त यांना तळल्या वळलेली पदार्थ भेटले नसतील बुवा, भेटले नसतील, पण सात्विक आहार खाल्ला त्यांनी. म्हणून 90, 95, 100 गाठल्या. आपल्याला ओरिजिनल नाही म्हणून आपलं बरेच शून्य कमी केले, बरेच कमी केले. आपण 60, 65, 70 मध्ये रामनाम सत हे मेल खजिते. कशा करता? आपण जिवंत कैदी आहेत, जिवंत जिवंत श्रीमंत श्रीमंत. आता कालच्या कोविड पासून बऱ्यापैकी लोक तासात आलेत, माठातलं पाणी प्यायले. तुम्हाला एक माहिती आहे का? गुळाचा चहा प्यानाऱ्या लोक भिकार चोट म्हणत होते. आठवतंय ना तुमच्या लहानपणी? गुळाचा चहा प्यानाऱ्या लोक काय म्हणत? हे भिकार चोटे, त्याची काय हिंमत आहे साखरेचा चहा प्याचा. आणि आता सगळ्या श्रीमंत लोक म्हणतात गुळाचा चहा कुठं भेटतो रे. आले का नाही जुन्या? आता त्याला माहिती कोरोना असा पिना पाळलाय. नाही तर श्रीमंताच्या घरी साखरेच्या पोळ्या होत्या फुकरू महाराज, आणि गरीबाच्या घरी कशाच्या होत्या? गुळाच्या. आमच्याकडे एक पाहुणे आले, गुळाची असेल तर खातो, आणि त्याला 90 एकर जमीन. म्हणलं गुळाची पोळी नाही हो, मी साखर नाही हो, साखरेचं नकोय ते, नकोय नको 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 अद्याप नकोय. म्हणजे किती जुन्यावर आली माणसं बघा ना. फ्रीज मधलं पाणी नकोय आता जुन्यावर. आता माठ पाहिजे. आता कुकर पण खापराचे, तवे पण खापराचे. रस्त्याने बघा ना शहराच्या कडीनं असे इकायला येते. आले माणसं जुन्यावर. यायला माहिती आपण जुन्यावर नाही आलो, आपण लवकर तिरडीवर जाणार. याच्या पलीकडे सांगू का? शेतात येडा करायला जाणार नाहीत, पण 5 ला रोड जाम करायला. शेतात येडा करायला जाणार नाहीत, पण 5 ला रोड जाम. एकाव 1 11, एकाव 2 12, आणि तिथं चिकून ताण इकून हवा काढ. म्हणलं तिकडे जाय ना काळ्या रानात. तो रोड टॅक्स भरला का सोमळ्या जाईन ना ऊसाचं ट्रॅक्टर बोकन देऊन. तिकडे जाईन काळ्या मातीत मार. तिकडे हापशे पाय कोणीकड थोत्तर, कोणीकड काय, कोणीकड कोणी हवा काढायची, कोणी घालायची. तिकडे पाय तू. इथं रोडवर कशाला हात पाय ताणायला? वाघुरीत अडकलेल्या सशावानी. हे 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 इथून पुढे सुरू झालं. करावं लागणार आहे गरज काळाची. मी तर म्हणतो शेतीच्या बाबतीत आवड असावी. होतं थोडा अभंगाचा विषयांतर, पण शेतीवर आवड ठेवा. इथून पुढे ज्याच्या नावानं 712 असेल तो भारतातला राजा असेल. ज्याच्या नावानं 712 असेल का तो भारतातला राजा असेल, राजा असेल. लक्षात ठेवा. कोणी इथं शाळेत कॉलेजमध्ये मुलगा शिकत असेल तर त्याच्यासाठी सांगतोय. पुण्याला शिकत असतील, नगरला शिकत असतील, औरंगाबादला शिकत असतील, अजून कोण्या एखाद्या शहरात शिकत असतील, पण 8-15 दिवसाला, महिन्या 2 महिन्याला जर सुट्टीवर आलास तर शेतात जाऊन बापाचा आणि माईचा घाम पाहत जाय. अभ्यास नीट करशील,
माईनं शेतात केलेलं काम, बापानं शेतात केलेलं काम, तो घाम पाहत जाय. तो घाम पाहिल्याच्या नंतर तुझ्या लक्षात येईल किती कष्टाचे पैसे मला ट्युशन करता द्यायलेत, मला किती कष्टाचे पैसे मला शाळेत कपड्यासाठी द्यायलेत. तू नीट पुस्तकं वाचशील आणि या देशाचा पवित्र हिरा होशील. याच्यासाठी मायबापाचा घाम पाहणं अत्यंत गरजेचं शेतात. अहो जो नालायक भडवा घेत नाही, मला काय भीती वाटत नाही. तुम्ही कीर्तन घेणार नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याल, 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पाईप द्यायला मला पैशाचा. मी नाही नालायकाच्या अंडरवली दूध, गरज नाही मला त्याच्याहून. काय गरज आहे त्याच्याहून? आणि तुम्ही कोण मला श्रीमंत करणार? तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि पाटसला जाता जाता मला जर अटॅक येऊन मेलो तर काय करायचं? तुमचे 2 कोटी रुपये पुट्ट टाकणार आहे का? अंगावून फुकून देणार आहे का? माझं भलं करायची ताकद पंढरपुरातल्याची. आणि मग कशाला तुम्हाला खोटं चोंबाळू मी? जो माय बापाचा घाम पाहत नाही भडवा, माईनं 4 रंगाचं लुगडं नेसावं, दुसऱ्याचे कांदे खुरपावा, दुसऱ्याच्या बागा खुरपावा, आणि यानं 70-75 हजाराचा मोबाईल वापरावा. हराम खोरा यम तुला इतका हानील, इतका हानील, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. हो, मायबापानं लोकांच्या शेतात काबाड कष्ट करावा आणि 70-75 हजाराचा मोबाईल यानं घेऊन फिरावा. लाज वाटायला पाहिजे. त्या माईला 3 रंगाचं लुगडं आहे. महाराज कुटुंब प्रणालीत जो नीट राहतो का, तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. याची आहिकची धन नाही तर याची परत्र पुसशी काय. मी तुम्हाला एक सांगू का, जीवनभर एकदाही रामकृष्ण हरी नाही म्हणू द्या. युट्यूब चालू याचं हे टाकणारे कीर्तन. मला उद्या एखादा विचारणारे, बाळा तू कशाच्या आधारावर बोललास, विचारणारे मला, विचारणारे. एकदा बी रामकृष्ण हरी तोंडातून नाव जर आलं नसेल, एकही वारी पंढरपूरची घडली नसेल, एकदाही काशीला गेला नसेल, पण जीवनात एकदाही मायबापाचा अपमान केला नसेल, तरी पंढरपूरचा मालक त्याला खांद्यावर घेऊन फिरतो. रात्रंदिवस भजन करायला लग्न केलं नाही तरी भावाकून जमीन वाटून घेतली. स्वप्नात मायबापाला फोन लाईत नाही. ह्या भडव्यानं सगळे गाथे पाठ केले तरी त्याला कवडीचं पुण्य नाही. कोणी विचारणार आहे त्याला? वरचा काय वेडा आहे का? त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? तुम्हाला एक सांग का, इथं बसलेल्या टिकलेवाल्यांनो, तुमचा भाग पाहिला मला घाम आला. कडकाका तुमचा भाग ड्राय, लय पानसाळ भाग नाही तुमचा, डोंगराळ भाग आहे. मग या डोंगराळ भागामध्ये 50 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी कसं जीवन काढलं असेल टिकलेवाल्याला सांगतोय. मग 60 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी काबाड कष्ट करून तुमच्यासाठी 7-12 ठेवल्यात. आता मथारपणी या सुनायनं त्या सासू सासऱ्याला गरम चपात्या द्या. तुमचे लेकरं तुम्हाला बंगईवर झोका देतील. पण ज्या सासू सासऱ्यांनी 50 वर्षापूर्वी काबाड कष्ट करून आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या, त्या सासू सासऱ्याला सून जर नीट बोलणार नाही तर तिचं पोरग तिचं झोपीत अंगुठा घेईल. उठायच्या आधी संपत्ती गायब. जी घरातल्या निष्ठावंत लोकांना जी नीट मानित नाही, ती कीर्तन ऐकायची तिची काय लायकी आहे? जो आई वडिलाला मानित नाही त्या नालायकाची कीर्तन ऐकायची काय लायकी आहे? जो मायबापाची सेवा करत नाही त्यानं महाराजाच्या पाया पडणं म्हणजे त्याच्या पापानं महाराज जळणं. उभा पेटन गिरगावचा बाळ्या, उभा राख होईन राख. त्याच्यामुळे मी पाया धोतर टाकीत असतो नालायक पाया पडत असताना. ए तुला जाऊ दे तिकडे, आमच्याकडून नको टाकू शकले ते राजू. त्याचंच तर नाव कीर्तन आहे. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. माझे देहूतले मालक तुकोबाराय मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. गांजा फुकेचे वाक्य आहेत का काय? नुसता देखाव्याचा परमार्थ हे ते नाही आवडत मालकाला. त्याचा पेपर एक तिला इतकी कॉपी चालत नाही. आमचा मित्र होता अविनाश भाऊ, इतकं चालू होतं ते, इतकं चालू. त्याला म्हणलं तुला सेंटरला संवेदनशील आलंय, त्या सेंटरला कॉफ्या चालत नव्हत्या. त्याला जाय रे, म्हणलं पागलच का काय रे, तिथं कॉफ्या चालतच नाहीत. त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. गुरु करावं म्हणलं तुला आता. चष्म्याच्या दांडीत कॉफ्या प्रशांत, चष्म्याच्या दांडीत काय असं पास नाही झालं ते.
नाही झालं पास ते, पण ते म्हणला ह्यात कॉप्या लिहिल्या म्हणला, तितकेच मार्क पडलेत म्हणला, बाकीचा अभ्यासच करीत नव्हतं ना. चलते ना इकडं कॉप्या. पंढरपुरातल्या मालकाच्या पेपरला कॉपी चलत नाही. का चलत नाही? त्यानं 2 माणसं प्रत्येकाच्या सोबत दिले. चित्रगुप्त भय सकल सुदेश, छंद पराभय जायन्ते, शीतोष्ण कालम उष्ण भया शीतकाल खंडेशोयम, भजन्य भय तति व्याप्ति सुधा, दिनत्रयम भय निशाचना, दिनत्रयम भय निशाचना, दिनत्रयम भय निशाचना. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, दिवस असो, रात्र असो, झोपच नाहीत. बुवा मृदंगाचार्य महाराज झोपच नाही चित्रगुप्ताला. काय का फिकरशील सुंबळ्या? 2 जण 2 लिहिते, एक पुण्याचा आणि एक पापाचा कॉलम लिहालाय, फटाफट टाकते तिथे पत्र. नाही चालत नाही. म्हणून त्याच्याकडे भाव खोटा दाखवायची गरज नाही, अद्याप नाही. ही तुम्ही खालच्या आज्ञेने लोकांना फसितान, त्याला फसिता येत. त्याच्याकडे ओरिजिनलच भाव पाहिजे. चला, बाईनं पात्रामध्ये दूध आणि भाकरी वाढी इथपर्यंत आलतं ना. तुकोबारायनं सांगितलं, आवले मंदिरामध्ये दूध नैवेद्य दिलास का देवाला? मला काय का ना, मी आतापर्यंत प्रत्येक पदार्थ मंदिरात रोजची रोज देत होते, पण दूध मात्र द्यायचं विसरले. मग राहू दे, तू उद्या नैवेद्य देवाला दे, मी उद्या जेवतो. तुकोबाराय 2.5 दिवसाचे उपवासी होते. आल्या आल्या विचारलं असेल कधी जेवले होते. 2-2.5 दिवस झालं नुसतं पाणीच पेते आलोय वारीमधून. पोटपाठीत गेलेलं होतं, मुखचंद्रमास कोमेजून गेलेला होता, नाजूक परिस्थिती झाली. आईसाहेबांनी सांगितलं, मालक जेवा जेवा, तुम्ही जेवले की मला फार समाधान वाटेल. तुकोबारायने सांगितलं, हवले बरं ठीक आहे, मी जेवतो, तू दूध पिलंस का? तू पिलंस का दूध? जिजाबाईनं सांगितलं, मालक तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट सुटला आणि वेधीचं मंगलाष्टक झालं. वेधीचं मंगलाष्टक कशाला म्हणतात माहितीये का? आता सावध सावधान समयो साधा समीपी असे, वाग्वादान करा फलार्थ घटिका संपूर्ण आली बरो, भावे सद्गुरुजे पदांबुज धरा, कोणी गलबला नका ओ करू. हे वेदीचं मंगलाष्टक आहे. मंगलाष्टक म्हणजे आपल्या संस्कृतीतला एक 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. दोघे करावी उभी वधूवरा, दृष्टा दृष्ट न करणे. आता मंगलाष्टक, ताई ग बाई ग, मी म्हणलो तू काऊन येवळायला, नवरी रडन तू काऊन रडायला, खाऊ दे ना आम्हाला नुकती चांडाळा, ती रडन आणि तू मंगलाष्टक म्हणता म्हणता काऊन रडायला. आणि कोणते मंगलाष्टक? अमक्याचं तमक झालं, तमक्याचं तमक झालं, तू नाही उलथाला बरं झालं. अपमान आहे संप्रदायाचा, अपमान आहे. तुम्हाला सांगू का, असली घाणेरडी मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणली त्याचं पाप पोरीच्या आणि पोराच्या बापाच्या बोकांडीवर पडतंय. आलेगावकर महाराज म्हणायची नाही दुसरी मंगलाष्टक. आला कधी येऊ तर संप्रदायात जी वर्णी लावली ती मंगलाष्टक म्हणायची. स्वर तुम्हाला चांगला आहे म्हणायचं. राजा भीम रुक्मिणी सनयनी देखो नि चिंता करी, ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे, रुक्मा पुत्र वडील जष्ट त्याची पुसणे, कोर्या द्वयोर मंगलम. हे म्हणल्यावर प्यारेली स्वयं का म्हणणाऱ्याला म्हणा ना, मनन मनन. आता रमजान चालू आहे मुस्लिम समाजाचं, काय निष्ठा आहे होत्या लोकांची. एका तिळा इतके नियम मोडीत नाहीत, तिळा इतके नियम मोडीत नाहीत, तिळा इतके. भंगार जमा करणाऱ्याच्या लग्नाला गेलो तुम्ही, डबोराटे ऐकणाऱ्याच्या लग्नाला गेलो, आमची मिस्त्री होती ते जे नियम. आणि कोट्याधीश मुसलमानाच्या लग्नात गेलो, एकच नियम, नियम बदलत नाहीत. आपल्याकडं काय नियम बापा, नवरदेवा पुढे लक्ष्म्या काय नाचायल्यात,
राम 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 राम. काय वाटत असेल माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना. वा वा वा. त्याला वाटत असेल या बॉम्ब टाकून फुकाव. माझ्या माईनो कर नसावा संस्कृतीचा, कर नसावा. लेखाजोखावरी करीत आहे. नालायक माणसं ज्या वेळेला स्त्रीला नाचित होते त्यावेळेला रयतेचे राजा त्या नालायकाचे हातपाय तोडीत होते. असा राजा या भारताला लाभलाय. एका स्त्रीने व्यथा दाखवली पोटाची, जीवनभराचा किराणा सुपृत करून दिला. आणि या नगरीमध्ये श्रीमंत घरच्या मावल्या जर वरातीत नाचत असतील, शेवंतीत नाचत असतील तर काय वाटत असेल माझ्या रयतेच्या राजाला. काय फायदा आहे सप्त्याचा, काय फायदा आहे कीर्तनाचा, काय फायदा आहे प्रवचन रामायण भागवत ऐकण्याचा. एकच फायदा, खपक्या पाकिट महाराजाला देणे, त्याला श्रीमंत करणे. आपण सोनाराच्या नळीसारखे मोकळेच, इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. आजच्या कीर्तनातून एकच घ्या, तुमच्या चपला सगट पाया पडतो. नवऱ्याला मालक म्हणी जा, धनी नका म्हणू पण मालक म्हणी जा. मालक जेवान इतकं म्हणी जा. आणि मालक म्हणल्यावर ज्या बाईचं वाटोळं होईन का म्हणजे संपत्तीचं, तिचे मी भरून देईन पैसे. पप्याचा बाप, श्यामचा बाप, हो दुर्गाचा बाप. गुरख्याला बोलायली काय, गोड बोललं पाहिजे, गोड काही काही घेतलं पाहिजे. तर आपली संस्कृती उंच जाईल ना. माईकवर बोंबल्यानं संस्कृती उज्जात नसती, आचरणात आणावं लागते संस्कृती. मला सांगा, शेजाऱ्याला एकरी 80 टन ऊसाचं उत्पन्न झालंय, तर आपण त्याच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपलं वाढन का? आपलं उत्पन्न 85 टन एकरी व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मशागत करावं लागेल. मग धर्माच्या बाबतीत बी अविनाश भाऊ हेच करावं लागेल ना. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या काय त्रुटी आहेत त्याच बघावं लागतील ना. तर धर्म उंच जाईल ना, तर धर्म उंच जाईल. मालक जेवण नको म्हणले. तू दूध पिलस, ऐका ना म्हणे मालक. तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट ज्या दिवशी सुटला, वेदीचं मंगलाष्टक झालं, तुमच्या घराचा मी उमरा ओलांडला, त्या दिवशी मी एक संकल्प केला, घरात आलेला नवा पदार्थ माझ्या पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. हा कोणाचा नियम होता माहिती? जिजाबाईचा. म्हणून त्या बाईच्या पायातला काटा दातानं काढा पंढरपुरातल्या मालकानं, दातानं. आणि जिजाबाईच्या पायाची माती चाटली. का? मालकावर देवापेक्षा अतूट प्रेम करणारी बाई होती जिजाबाई. फार मोठी ताकद आहे बाई, माझ्या माईंना फार मोठी ताकद आहे. कशा करता बोलतोय माहिती आहे तुम्हाला? तुमचा माझा काही वैर नाही, काय नाही, याच्याकरता बोलतोय. या देशातल्या लेकरांना सर्वात जास्त जर संपर्क कोणाचा येत असेल तर बापापेक्षा जास्त माईचा येतो. बापाचा संपर्क 25% आणि 75% मुलगा आईच्या ताब्यात असतो. म्हणून त्या आईनं सुसंस्कारित संस्कार घडून या देशाचा हिरा तयार करण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. बापाने एखादी चूक केली असेल, ती बोंबलत गेला, गावाच्या बाहेर चूक केली, चूक आटपल्याच्या नंतर थुत्तर धुवून घरी आलाय. हे कधी कधी लेकराच्या निर्दर्शन येत नाही, येत असेल त्याबद्दल दुमत नाही, पण तुमच्या इतकी नाही. तुम्ही चुका करता कामा नये. फार मोठ्या, फार मोठ्या. एक दुसरं कारण हक्कानं का बोलतो माहिती आहे का तुम्हाला? मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का, त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, देशाची अत्यंत राणीव संपत्ती आहात तुम्ही. टोकाची संपत्ती आहे, टोकाची संपत्ती. किती मोठी श्रीमंती सांगू. रयतेच्या राजाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली स्त्री आहे, याच भारतातली स्त्री आहे. महाराणा प्रतापांना 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली, या पवित्र भारत देशातली स्त्री. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. ज्ञानोबा राय, तुकोबा रायला 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. चुका करता कामा नये. मालक, या घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही असा माझा संकल्प आहे. मग आई कावले, तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय, म्हणजे 10 वर्षापूर्वी झालंय. तुकोबाराय म्हणत होते, तुझा आणि हा संकल्प 10 वर्षाचा आहे, 10-5 वर्षाचा आहे, पण आमचा 17 पिढ्यापासून संकल्प आहे, घरात आलेला नवा पदार्थ विटेवरच्या मालकाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत. हा आमचा जुना संकल्प आहे. काय चाललं महाराज जिजाबाईचं तुकोबारायच्या पुढे? काय चालतं, काय चालतं? काही नाही चाललं.
जिजाबाईने विचार केला, नैवेद्य देवाला दिल्याशिवाय मालक जेवत नाहीत आणि मालक जेवल्याशिवाय मला समाधान नाही. आडीतलं दूध लगेच घेतलं आणि त्या लोटक्यामध्ये दूध घेतलं, मातीच्या गरम गरम दूध होतं ते, खालून कपडा पदराचा धरला आणि निघाल्या. देवावर राग नव्हता, पण राग कशा करता आला माहिती आहे का? याच्यामुळं मालक जेवत नाही. देवावर राग नव्हता. वाक्य नीट ऐकी जा. तुम्ही पुन्हा म्हणताल जिजाबाईला देव आवडत नव्हता का? हे कोयलाची बेलाला आणि शिमग्याच्या त्याला जाऊ नका. हा, त्याचं प्रमाण ते काय कशा करता काय हे असं लक्षात घेतलं पाहिजे. देवाविषयी मुळीच राग नव्हता, पण देवामुळे मालक जेवत नाहीत याच्याकरता देवाला राग आला. आणि मग हातातलं जे गरम दूध होतं का, ते गरम दूध करण्याची ताकद अग्नीत असते. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी लक्षात ठेव, मी जर माझ्या मालकावर प्रेम इथे वात्सल्या सुतेशी जायते तत्रा, वात्सल्या सुतेशी जायतो तत्रा, यत् पुनितो प्रगल्भेशी तत्रा पुनितो सुधा निवारण हितार्थायाम तृष्णा भय जायते यत् यत् सर्वतो किंजना जीवतो हितेषु क्रिया. जाबाली नावाच्या साधूचा श्लोक आहे. जाबाली सांगतात, जन्म दिलेली आई आपल्या लेकरावरच्या सर्व पर्वेची पर्वा करत असते. सुखाची करत असेल, दुःखाची करत असेल, जेवणाची करीत असेल, पाण्याची करीत असेल, सगळ्या गोष्टीची, त्याच्या स्वच्छतेची करीत असेल, त्याच्या गाणीची करीत असेल. आई जितकी आपल्या लेकरावर अतूट प्रेम करते, तितकं प्रेम जर मी माझ्या नवऱ्यावर केलं असेल आणि ते प्रेम खरंच असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, या दुधातून बाजूला सरकू नकोस. काय अग्नीची मायविली दुधातून बाजूला सरकायची? अग्नी म्हणला, आई साहेब आता किती गरम आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट गरम करतो. दूध उकळूच लागलं काका, उकळूच लागलं. टेकला आई साहेबांनी देवाच्या पुढं, देऊतल्या मालकाच्या पुढं. देवा दूध प्यावं लागतंय, देवा दूध प्यावं लागतंय. पेत नाही दूध, ते कसं इतकं गरम दूध कसं पेल? भगवंतानं अग्नीला सांगितलं, अग्नी तू दुधातून बाजूला पटकन सरक. अग्नी कोणाचं ऐकतोय? देवाचं. अग्नी आज काय म्हणला माहितीये का? देवा, शाप देऊन माझं पृथ्वीवरचं अस्तित्व संपिलं तरी चालेल, पण मी दुधातून बाजूला सरकत नाही. भगवान म्हणले, का? तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन आहे. तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन. देव कोणाला मानतो? पतिव्रतेचं. तिची देवावरी सत्ता. देवा, तुमच्यावर जिची सत्ता आहे तिला पतिव्रता म्हणतात, आणि पातिव्रतेच्या तेजाची शपथ आण वाहिली याच्याकरता बाजूला सरकत येत नाही. आणि दूध तर उकळत होतं, खळखळ खळखळ वाफा येत होते त्याच्यातून. जिजाबाईनं तिसरा शब्द टाकला, देवा, अविरत भजन करणारे तुकोबर आहे तुमचे सेवक, तुमचे भक्त. 2.5 दिवसाची वारीत चालत असताना 2.5 दिवसाची उपवासी आहेत आणि तुम्हाला नैवेद्य दिल्याशिवाय ती जेवत नाही. तुला काय करायचं ते ठरव. तुलाही माझ्या पातिव्रतेची शपथ आहे. वाकलं हो खाली, वाकलं, दूध पिऊन टाकलं. राजे हो, देवाला कामाला लावणारी बरीच भक्त आहेत. देवाला घाण कामं सांगणारी सुद्धा सांगितली नाही, पण देवाने त्यांची घाण कामं केली अशी पण फार भक्त आहेत. पण देवाला जीव घालणारी ठराविक येतं. देवाला जीव घालणाऱ्या 3च महिला, फक्त 3च. देवाला जीव घातलं नामदेवरायने. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, आणि जेवी भरा भरा नाम्यासवी. नामदेवरायने सांगितलं, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. जेव्हा मी स्नान केलंय, मी पारसा नाही रे, का पेत नाही. बाबा हाटाला गेलेत बाजाराला, फार मोठा लांबलचं का अभंग येते, छोटासा नाही, लांबणीचा अभंग येतो. तू का जेवत नाही? आणि मग सांगितलं, देवा, मी डोकं फोडून सडा करीन रक्ताचा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या संगे. दूध पिलं फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती. आज जिजाबाईनं दूध पाजले, पे देवा, प्यावं लागतंय. बसले खाली, पिऊन टाकलं सनसन दूध. मडकं उचललं, रिकामं मडकं. देवा, तुझ्या पवित्र ओठाची खून या मडक्याला लागलेली आहे. स्पर्श झाला ना ओठाचा, तेच कुठं जाईल ना गावकर. आणि ते रिकामं मडकं तुकोबरायच्या पुढे टेकलं. धणी, धणी म्हणजे मालक. मालक, या मडक्यातला नैवेद्य देवाला ठेवला नाही, नैवेद्यातलं दूध पाजून आले. हे बघा, त्याचे ओठ लागलेली जागा आहे. काय तुकोबरायचा आनंद आकाशात मावत नव्हता. आवले, आवले, काय तुझ्या आईबाबाची धन्यता आहे ग. आवले, काय तुझ्या आईबाबाची धन्यता आहे की ज्यांच्या संस्कारामुळे तुझ्या हातानं जगाचा बाप दूध पितोय. काय काय संस्कार आहेत तुझ्यावर. वाह वाह वाह.
तुकोबारायांनी जेवण केलं. संध्याकाळच्या भजनाकरता तुकोबारायला की भाविक सांगतोय, कोणाला भाविक म्हणायचं. मंदिरात पोचले, भजन सुरू झालं. एकट्या तुकोबारायला देवाचे ओठ सुरलेले दिसत होते. सोनबा ठाकूर मृदंग वाजवायला होते, तुकोबारायच्या गंगाजी मवाळ होते, शिवजी कासार होते, आधी करून बऱ्यापैकी भजने त्या दिवशी हजर होते. तर तुकोबारायला डोळ्यानं विटेवरच्या मालकाचे ओठ सुजलेले काळे निळे झालेले दिसत होते. भजन आटपल्यानंतर विना कुंटीला अडकवला, देवाच्या पायापाशी बसले, देवाला विचारलं, देवा ओठाला काय झालं? काय नाही, थोडासा आजार झालाय, थोडासा आजार. तुकोबारायांनी वारंवार विचारल्यावर देव सांगत नव्हते. तुकोबारायांनी विचारलं, देवा आमच्या अंतःकरणात तुमचं दुःख ऐकायची जागा नाही का? तुमच्या संवेदना सहन करण्याची ताकद आमच्यात नाहीये का? नाही, सहज आजार नाही. देवा काय झालाय सांगता? कशानं झालाय सांगता? देवा कृपा कटाक्षाने हळिले. अरे तू पाहिल्याच्या नंतर मेलेली उठून बसतात, तू पाहिल्याच्या नंतर चिरलेली वाचतात, तू पाहिल्याच्या नंतर आपटलेली वाचतात, तुझे ओठ कश काय सुचतात? हे ऐकायची ताकद आमच्यात नाही. आमच्या अंतःकरणात दया नाही देवा. त्यावेळेला विटेवरच्या मालकाने तुकोबारायचे डोळे पुसले, खाली बसले, मानेवर मान टाकली आणि जगाचा बाप रडत होता. विनाशबा जगाचा बाप रडत होता. तुकोबारायने विचारलं, देवा का रडतोस? तुकोबाराय तुम्ही 2.5 दिवसाचे उपवासी, मला नैवेद्य दिल्याशिवाय तुम्ही जेवत नव्हतात, याच्याकरता माझ्या आईसाहेबांना आणलेलं गरम दूध मी पिलंय. तुकोबारायने सांगितलं, देवा तू विवेकाचं टोक आहेस रे. अरे बुद्धीची सुरुवात तुझ्यापासून होती रे. ह्या विश्वातल्या सर्व घडामोडीची ताकद तुझ्यात आहे रे देवा. सर्वावर सत्ता तुझी आहे रे. तुला अग्नीला सांगता येत नव्हतं? नाही तुकोबाराय, त्या अग्नीला सुद्धा पातिव्रत्याची शपथ होती. आणि निष्कलंक जिच्या जीवनातलं पातिव्रत्य आहे, निष्कलंक अविरत जिच्या जीवनातली पतिसेवा आहे, आणि त्या सेवेची ताकद माझ्या अंतःकरणात खर करत होती. आणि तिच्या अंतःकरणाला तडा जाऊ नये याच्याकरता मी गरम दूध पिलं, तुम्ही जेवावं याच्याकरता. महाराज भाव किती गोड असेल तुकोबारायचा, भाव किती गोड असेल. पातिव्रत्याची ताकद सांगतो. माझ्या माईंना आठवलं, मन्ना नावाचे एक महात्मा होऊन गेले. मन्ना आजही आहेत. 40 वर्ष संसार केला. जिजाबाईची श्रद्धा किती होती तुकोबारायवर. 40 वर्ष संसार केला एका बाईनं मालकासोबत. 2 पुत्र, 2 अपत्य झाले. येथेच सोन्याचा संसार. पण आंघोळ करता करता वैराग्य झाले. 40 वर्षाच्या नंतर अंगावरचे कपडे सोडली आणि टावेल गुंडाळून घरात येणार बाथरूम मध्ये, पण दारातूनच बायकोला माय म्हणले आणि निघाले. टावेल आजही ती व्यक्ती टावेलच गुंडाळते, दुसऱ्या अंगात वस्त्र नाही. तुम्हाला नांदेडच्या खाली सापडतील, कधी जर गेले कीर्तनात तिकडे भेटतील. ते फार क्वचित लोकांना मिळतात. बाईने सांगितलं, थांबा, तुम्ही मला माय म्हटले? होय. मी तुम्हाला काय म्हणू? मालकानं सांगितलं, मी तुला माय म्हटलोय, तुला काय ठरवायचं ते आता तू ठरव. तिने सांगितलं, मालक एक सांगू, तुम्ही मला माय म्हणताल याबद्दल दुमत नाही. तुमचा तो निर्णय, तुमचा तो अधिकार आहे. आता प्रपंचातून आपण दोघं सुटलो त्याबद्दल काही दुमत नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला पतीच मानील. काय सूत्र आहे आता? नवऱ्यानं बायकोला माय मानावं आणि बायकोनं नवऱ्याला पती मानावं. हे सूत्र किती 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 विचित्र सूत्र आहे, किती विचित्र सूत्र. जर मी कधी तुझ्या दारात आलो तर माय म्हणूनच भाकरी बागल. या सत्तेवर नवरा आरूढ आहे. आणि मालक तुम्ही नाही जरी दिसले तर जीवनभरात जेवढे श्वास घेते का ते श्वास तुमच्याच नावाने स्वीकारील. बाईने नियम केला. देवाला का लोक आवडतात हे कशा करता जिजाबाईच्या हात उकळचं दूध पिलंय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मग आपण भाविकाची आवडी देवा पुरावा म्हणू. त्या बाईने नियम केला. पहाटेचं जे जेवण असायचं का 10-11 वाजता दुपारी, जे काही पहिलं जेवण म्हणायचं आपण, त्या पहिल्या जेवणातला जो स्वयंपाक होईल ती 2 ताटं लावित होती. काळे गुरुजी 2 ताटं लावित होती. 2 ताटं.
ताटात जे काही सकाळी असेल, भाकरी असेल, पिठलं असेल, भाजी असेल, पोळी असेल, त्या ताटात ठेवायची. त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आणि ते ताट देव्हाऱ्यामध्ये मालकाच्या नावाने ठेवायचं आणि हात जोडायचे. मालक जेवण करा. असं महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने गेले. दुसऱ्या दिवशी ते पात्र उघडायचं आणि त्या पात्रातला स्वयंपाक गाईला चारायचा. भावकीतल्या एका बाईनं सांगितलं, का ग ज्याला मालक म्हणतेस ते तुझा पदार्थ कुठं खातो आणि काय म्हणून त्याला नवरा म्हणून ताट लावती? तिनं सांगितलं, या पोळीला पदार्थानं जरी पोळी दिसत असेल पण याच्यातला अंश माझ्या मालकानं सेवन केलेला आहे. माझी इतकी श्रद्धा आहे. कालांतरानं विटेवरच्या मालकाला विनंती केली, देवा मालक जरी मला माय म्हणत असतील तर माईनं लेकराला जीव घालावा आणि मी जरी माझ्या मालकाला पती म्हणत असतील तरी पत्नीनं सुद्धा पतीला जीव घालावा. मग मी इतक्या श्रद्धेनं ते मला माय म्हणतात आणि मी त्यांना पती म्हणत असेल तर इतक्या श्रद्धेनं ठेवलेलं ताट त्यांना का जात नसावा? कायम स्वरूपी दुसऱ्या दिवसापासून ताटातला पदार्थ संपत होता. कायम स्वरूपी. हे अंधश्रद्धा नाही, काय नाही, काय नाही, काही चुनंत जाचुरली. मग सामान्य एक माऊली आपल्या पतीवर निष्ठा ठेवल्याच्या नंतर पात्रातला पदार्थ पतीकडे जात होता, त्याच्या पोटात जात होता. काय नाविन्य असेल तर माझ्या जिजाबाईचा अधिकार किती मोठा असेल. माझ्या तुकोबारायचं प्रेम. अहो 2.5 दिवसाचे उपवास आहे पण देवाला नैवेद्य दिल्याशिवाय दुधाला तोंड लावायचं नाही हा नियम. आणि घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय आपण जिभेला लावायचं नाही हा त्या माऊलीचा नियम. अशी देवावर आणि घरातल्या निष्ठावंत लोकांवर ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचा भाव आहे, तीच माणसं देवाला आवडतात. पहिलीकडं भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. ओ करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. मागे पुढे मागे सज्जनांनो, माणसं जेवायचे 9:30 वाजलेत. घेऊ राजा सांगायचं 15 मिनिटं. ठीक आहे, एक पुरावा सांगतो. चोखोबाराय सकाळी भजना करता उठले. घड्याळ नव्हते. आकाशातली चांदणी बघून चांदणी डोळ्यानं चुकीची पाहिली. त्या चांदणी 1:45ची चांदणी आहे. ती चांदणी पाहून चोखोबराय भजना करता बसले. 4ही मालिका संपल्या तरी उजडत नाही. पुन्हा डबल भजन, पुन्हा काकडा सुरू केला आणि पहाटे चोखोबरायचा चेहरा नाराज झाला. पत्नीने विचारलं, मालक आज रुष्ट आहात तुम्ही? जी. जी नाही म्हटले. होय. बायकोला जी कसं म्हणतील? उद्या तुम्ही नंतर इचकी झाली इथं चुकला बाळ्या. चांगलं किती झाले त्याच्यापेक्षा इचकलं किती हे उलथायच्या मागं जास्त लोक येतं. त्याच्यामुळं आपलं कोणी छिद्र बोटं घालून त्याच्याकरता छिद्र ठेवायचे नाही. होय ग सोयरा जी. 2 काटे, 2 काटे आणले. पत्नीनं पतीच्या हातात दिले आणि चोखोबारायने डाव्या हाताने जीभ बाहेर ओढली. भाविक भाविक बसतो का आपण या यादीत तुकोबारायच्या? बसतो का आपण शबरीच्या यादीत? हा 3रा भाव ऐकन पूर्णविराम. डाव्या हाताने जीभ बाहेर ओढली. 2 काटे जिभेला टोचून टाकले. दुसऱ्या दिवसाचं स्नान होईपर्यंत चंद्रभागेच्या पात्रात पोचले. स्नान आटपलं. वाळवंटामध्ये बसून गंध वगैरे गोपीचंद लावला आणि नंतर लक्षात आलं आपल्याला घरी जाऊन तुळशी वृंदावनापाशी काकडा करायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा गंगेच्या पात्रात गेले, चंद्रभागेच्या पात्रात गेले. डाव्या हातानं जीभ अशी बाहेर वळली आणि त्याच्यातले 2ही काटे उपसिले
आणि चंद्रभागेच्या वाहत्या पाण्यात टाकले. चंद्रभागेचं अंतःकरण पाण्यानं डबडबलं होतं. पाण्यानं डबडबलं म्हणजे चंद्रभागा रडत होती. ओक्साबोक्षी अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र चंद्रभागा पाप्यांचं पाप धुती इतकी पवित्र नाही. 349 गंगेला लागलेलं पाप सुद्धा धुण्याची ताकद ज्या गंगेत ती चंद्रभागा चोखोबारायसाठी रडत होती. ती चंद्रभागा चोखोबारायसाठी रडत होती. राजे हजारो बाकीच्या गंगेचं स्नान आणि सागराचे स्नान केल्याचं पुण्य ती चंद्रभागा डोळा देखली आहे. आणि ती चंद्रभागा चोखोबारायसाठी रडत होती. खिन्न झाल्या चंद्रभागा. ठराविक गंगा रडल्या हो. प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या अस्थी शरयूत टाकत असताना शरयू रडत होती. तर वशिष्ठानं शरयूला विचारलं, रुदंती को भवा, रुदंती को भवा, आपण कशा करता रडता? तर शरयूनं सांगितलं, अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद जिच्या ते तिला गंगा म्हणतात आणि ही गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आली त्याला विष्णू